आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जसे काही मोस्ट एलिजिबल बॅचलर आहेत ना, म्हणजे ज्यांचे लग्न नाही झाली आहेत पण ते लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांचं लग्न होण्यासाठी दुनिया सगळे जग वाट पाहते, जसं की सलमान खान, तसे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना 3 व्यक्ती अशा आहेत ज्यांना मी स्वतः मोस्ट एलिजिबल बॅचलर समजतो. म्हणजे राजकीयदृष्ट्या त्यांची लग्न झाली आहेत पण राजकीयदृष्ट्या मोस्ट एलिजिबल बॅचलर. सगळ्यात पहिले राज ठाकरे, दुसरे प्रकाश आंबेडकर आणि तिसरे म्हणजे मनोज जरांगे पाटील. आता हे जे 3 बॅचलर्स आहेत, म्हणजे हे जे स्वतःहून स्वबळाचा नारा देणारी ही जी माणसं आहेत, याच्यातले राज ठाकरे एक व्यक्ती वगळता मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर मी फारसे व्हिडिओ केले नाहीत आणि तशी संधी जास्त चालून आली नाही. प्रकाश आंबेडकरांवर मी एक जुना व्हिडिओ केला होता 1 वर्षापूर्वी. त्या व्हिडिओचं निमित्त होतं की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांची झालेली युती, आणि अख्ख्या व्हिडिओमध्ये मी याला संभाव्य युती म्हणत होतो. मला अनेक जण म्हणले की अरे युती झाली आहे काल, त्यांनी डिक्लेअर केलं आहे आणि तो अजूनही त्याला संभाव्य युती का म्हणतोयस. आणि त्याचं उत्तर तुम्हाला गेल्या 2 दिवसामध्ये मिळालंच असेल की मी त्याला संभाव्य युती का म्हणत होतो. मनोज जरांगे पाटील यांनी आजच डिक्लेअर केलं की ते कुठलेही इलेक्शन लढणार नाहीत आणि ते कुठल्याही स्वतःचा समर्थनार्थ एखादा उमेदवार, म्हणजे त्यांनी समर्थन केलेला उमेदवारही देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला सध्या लोकसभेपुरतं तरी आवाहन केलं आहे की तुम्हाला वाटेल त्याला पाडा, वाटेल त्याला निवडून आणा. विधानसभेच्या वेळेला आपण पाहू. म्हणजे अजून देखील त्यांची भूमिका क्लिअर नाही आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी मात्र शिवसेनासोबतची युती तुटली, मवियासोबतची बैठक मोडली, या सगळ्या बाता केल्या आणि त्यातून हे क्लिअर झालं आहे की वंचित बहुजन आघाडी ही काही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ही जी युती संभाव्य युती होती ही तुटल्यामुळे आणि महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी एकत्र न आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर काय होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. महाविकास आघाडीची मतं फुटणार आहेत. पण माझ्या दृष्टीने यात सगळ्यात मोठा डाव खेळला गेला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना याचं चरित्रहनन करण्याचा, आणि तो भाजप इथून पुढे कसा साध्य करणार आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी साईराज पवार. आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की युती तुटण्यामागे दोन्ही पक्षांची आपापली भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडी ज्यांनी ही युती तुटल्याचं सगळ्यात प्रथम जाहीर केलं, आणि आश्चर्य म्हणजे ही कुठली प्रेस कॉन्फरन्स वगैरे न घेता एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जाहीर केलं की आता आमची काही बोलणी वगैरे होत नाही आणि आमची युती तुटल्याच जमाने तुटली आहे युती वगैरे. असं असताना ह्या गोष्टीची जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे वंचित बहुजन आघाडीची जी त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या नाहीत, आम्हाला वेळोवेळी चर्चेला दुर्लक्षित केलं, आम्हाला जेवढ्या जागा हव्या होत्या त्या दिल्या नाहीतच, पण ज्या जागा ऑफर केल्या त्यासुद्धा सन्मानजनक नव्हत्या. आणि संजय राऊत खोटं बोलतात. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा प्रकाश आंबेडकर यांनी मांडला की संजय राऊत खोटं बोलतात. आता ही झाली वंचित बहुजन आघाडीची बाजू. महाविकास आघाडीचे जे नेते आहेत आणि खास करून शिवसेनेचे, कारण त्यांची जी संभाव्य युती होती ती शिवसेनेसोबत झाली होती वर्षभर आधी, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना 6 जागा आम्ही आजही द्यायला तयार आहोत. सुषमा अंधारे यांची एक संध्याकाळचा एक इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर मी सांगतोय, त्यांच्यामध्ये 6 जागा अजूनही द्यायला तयार आहोत. आणि त्यानंतर आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस जेव्हा चर्चेला यायचे त्यावेळेला चर्चेला आमंत्रण दिले, पण ही युती तुटण्यामागे जर त्यांनी जर खरंच काही ठोस कारण असतील तर ती सांगावी वगैरे. आता ह्या झाल्या ह्या दोघांच्या गोष्टी आणि प्रत्येकजण आपापली बाजू सावरते. पण मला ह्या पूर्ण चर्चेमध्ये गेल्या वर्षभरात जे दिसलंय ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला ते पटतंय नाही पटतंय हे तुमच्या मनाप्रमाणे, म्हणजे तुम्हाला ज्याची योग्य वाटते बाजू ती योग्य म्हणा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कोणाची गोष्ट योग्य वाटते. पटत असेल तर घ्या, पटत नसेल तर तसंही सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट, ही युती चर्चेत आली ती प्रबोधनकार.com हे जे संकेतस्थळ स्थापन केलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 1 वर्षापूर्वी त्यावेळेला. ठीक आहे, ही युती झाली आणि त्या युतीच्या काहीच दिवसानंतर ज्याच्यामध्ये संजय राऊत यांनी ठाकरे आणि आंबेडकर हे 2 कुटुंबीय जर एकत्र आले तर महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं राजकारण बदलू शकतं यासारखी वार्ता केली होती. त्याच व्यक्तीला कोण संजय राऊत मी ओळखत नाही अशी 2 ते 4 दिवसांमध्येच आंबेडकर यांनी संजय राऊत यांची ओळख महाराष्ट्राला सांगितली. आता हे तेच संजय राऊत जे नंतर ईडीच्या चौकशीमध्ये 100 दिवस जेलमध्ये राहून आले पण भाजपवासी झाले नाहीत. हे ते संजय राऊत जे संविधान वाचवायचा नारा देत आज मवियासोबत उभे आहेत आणि ठाण मांडून उभे आहेत, उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यांना हे विचारतायत की कोण संजय राऊत मी ओळखत नाही असेल. समजा आपण एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे नेते वगैरे आहात, त्यामुळे आपल्याला तो वाटत असेल की एक सामान्य खासदार कोण आहे. पण ज्या वेळेला आपल्याला युती करायची त्यावेळेला आपण त्याच पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याला, आज उद्धव ठाकरेनंतर आदित्य ठाकरेनंतर जर रँक 2चा कोण नेता असेल, जे आधी एकनाथ शिंदे होते तर तिथे आज आहेत संजय राऊत. मग अशा नेत्याला कोण संजय राऊत असं विचारेल का? म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे. तुमचं याबद्दलचं मत वेगळं असू शकतं. ही झाली त्यावेळची गोष्ट. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एक आश्चर्यकारक प्रस्ताव दिला आणि जो खऱ्या अर्थाने मला आश्चर्यकारकच वाटला तो म्हणजे की म्हणजे प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे ह्या दोघांनीच लढावं आणि वंचित महाविकास आघाडीची चर्चा वगैरे जाऊ द्या, आपण लढू आणि आपण किमान 35 जागा तरी 48 पैकी निवडून आणू शकतो, असा खात्रीलायक अहवाल त्यांनी दिला. आणि अशी खात्रीलायक गोष्ट त्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं की आपणच दोघं लढूया. आता याला आधार काय होता तो वेगळी गोष्ट झाली. ते म्हणतात की माझ्याकडे माझे स्टॅटिस्टिक्स आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत वगैरे वगैरे, पण ते कधी त्यांनी प्रेसमध्ये मांडले नाही आहेत. पण मला सांगा, ज्या वेळेला राष्ट्रीय राजकारणामध्ये इंडिया आघाडीची चर्चा चालली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मविया एकत्र येऊन भाजपसमोर आव्हान उभं करायचा प्रयत्न करते, त्यावेळेला त्या मवियाचा सगळ्यात मोठा पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या शिवसेनेला आपण घेऊ, आपण एकत्र लढू आणि वेगळं जाऊ आणि 35 जागा निवडून आणू, हा प्रपोजल ठेवणं, हा प्रस्ताव ठेवणं, हेच मुळात महाविकास आघाडीला जाण्यापासून रोखणारी पहिली पायरी आहे असं मला वाटतं. आता काही जणांना असा प्रश्न पडेल, मग शिवसेनेने तरी महाविकास आघाडी सोडून यांच्याशी, प्रकाश आंबेडकरांशी युती करायची काय गरज होती? तर इथे लक्षात घ्यायचा मुद्दा हा आहे की इंडिव्हिज्युअल बेसिसवर युती करण्यामध्ये कोणतंही बंधन इथं ना काँग्रेसला आहे, राष्ट्रवादीला आहे, ना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आहे. पण महाविकास आघाडी सोडून आपण दोघंच लढू या प्रकारची भाषा करणं म्हणजे ते महाविकास आघाडीला पहिला धक्का देण्याच्या तयारीत होते का, हा माझ्या मनात तेव्हाच आलेला प्रश्न होता. पुढची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या वंचित बहुजन आघाडीचा अजून एकही आमदार नाही, खासदार नाही, त्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे सर्वात प्रथम जो प्रस्ताव ठेवला होता, तुम्हाला आठवतोय की नाही मला माहीत नाही, तो होता 12 जागांचा. 48 जागा आहेत टोटल, 4 पक्ष आहेत, 12 × 4 12 48 जागा, आपण प्रत्येकजण 12 जागा लढूया. आता हा प्रस्ताव सांगण्यासाठी जरी असला तरी ह्या प्रस्तावातून हे क्लिअर होतंय की समोरची व्यक्ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीला नक्की पाहिजे काय. म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग करायला समोरचा एखादा, आपण CSTला फॅशन स्ट्रीटवर आपण जातो, तिथे गेल्यानंतर बार्गेनिंग करताना तो सांगतो की मला 1200 रुपये, ह्या एखादी जीन्स सांगतो, तो म्हणतो 1200 रुपये, आपण त्याला सुरुवात काय करतो 300 रुपये. हे ह्या प्रकारचं बार्गेनिंग आहे का? ज्या वेळेला प्रश्न संविधान वाचवण्याचा आहे, ज्या वेळेला महाराष्ट्रातलीच नाही तर देशातली भाजपची जुलमी राजवट तुम्हाला उखडून टाकायची आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला एक महत्त्वाचे आधारस्तंभ मांडता, एक तुमच्यावर त्याची नैतिक जबाबदारी आहे की कारण आंबेडकरांचे तुम्ही नातू आहात, अशा वेळेला ह्या प्रकारचे प्रस्ताव मीडियामार्फत देणं हे कितपत योग्य आहे? पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर ज्या कुठल्या मीटिंग झाला, या प्रत्येक मीटिंगला महाविकास आघाडीकडनं आम्हाला निमंत्रण आलेलं नाही, या प्रकारची प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं सांगण्यात आलं. आता प्रकाश आंबेडकर यांना ह्या गोष्टी कोण सांगतं? त्यांचे जे कोणी आपण म्हणतो की सेकंड इन द फील्ड असतात, त्यांचे जे सेकंड रँक, थर्ड रँकवाले जे काही नेते आहेत, हे ह्या गोष्टी कशा काय सांगतात? ज्या वेळेला महाविकास आघाडी ही गोष्ट स्पष्टपणे सांगते, कारण ही गोष्ट लपवण्यासारखी नाही आहे. मीटिंगला किती जण होते, महाविकास आघाडीच्या मीटिंगसोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते होते की नव्हते, ही प्रेसमध्ये न कळण्या इतपत छोटी गोष्ट नाही आहे. मग हे खोटं नक्की कोण बोलते? पुढची अजून एक बाब ह्या एका वर्षामध्ये दिसली ह्या युतींच्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीच्या, ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी मला इतर कोणाच्याही लेखीने म्हणजे इतर कोणाच्याही सहीने मी गोष्ट करणारच नाही, मी कुठल्याही चर्चेला येणार नाही, मला फक्त राष्ट्रीय अध्यक्षांचीच गोष्ट, त्यांचीच सही असलेलं पत्र वगैरे हवं आहे. आता ह्या प्रकारची भाषा करणं मी एक गोष्ट समजू शकतो आणि म्हणजे मी इथं राज ठाकरेंना मानतो की राज ठाकरेंची ताकद अशी आहे की एका वेळेला 2 ते 3 वर्षाच्या अनुभवानंतर तयार केलेल्या पक्षात सुद्धा राज ठाकरे यांनी 13 आमदार निवडून आणले, खासदारकीच्या इलेक्शनला सुद्धा घाम फोडला होता. असे राज ठाकरे सुद्धा अमित शहांना स्वतः भेटायला जातात. असे राज ठाकरे सुद्धा कधी ही गोष्ट करत नाहीत की मला अमित शहा माझ्यापर्यंत आले तरच मी बोलेल, स्वतः दिल्लीला जातात आणि त्यांच्याशी चर्चा करतात. त्यामुळे मी म्हणलं ना की प्रकाश आंबेडकर हे काहीतरी वेगळंच रसायन आहे. त्यांना जर वाटतंय की माझी ताकद एवढी आहे आणि मी जर ह्या लेवलचा आहे, तर त्यांनी ती गोष्ट जेव्हा प्रेसमध्ये मांडली त्याआधी ती गोष्ट महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत मांडली होती का? इथं मी जे पोटतिडकीने सांगतोय याचा उद्देश फक्त प्रकाश आंबेडकरच चुकतायत असं म्हणायचं नाही आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा लार्जर गोल हा संविधान वाचवायचा आहे, तर अशा वेळेला थोडं समजुतीनं घेणं हे आपलं देखील काम आहे असं मला वाटतं. बरं, ज्या वेळेला ही पत्र आंबेडकरांपर्यंत पोहोचली त्यानंतर देखील चर्चेला आंबेडकरांनी ज्या व्यक्तींना पाठवलं होतं त्या व्यक्ती अशा आहेत की ज्यांची नावं मला आता शोधूनसुद्धा सापडली नाही आहेत. माझा म्हणायचा उद्देश हा आहे की अशा वेळेला किमान जेव्हा आपल्याकडं ती डिसिजन मेकिंग किंवा ती डिसिजन घेणारी व्यक्ती नसेल त्यावेळेला आपण स्वतः तिथे हजर राहणं हे आपलं कर्तव्य नाही का? आंबेडकरांनी ज्या वेळेला मीटिंग्सला बोलवण्यात आलं त्यावेळेला स्वतःहून हजर राहायला हवं होतं, हे माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत तुमचं काही मत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. पण
अशा महत्त्वाच्या मीटिंग्स महाविकास आघाडीच्या ज्यावेळेला होत होत्या, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले अशा व्यक्ती ज्यावेळेला तिथे उपस्थित होत्या, त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःहून तिथं असायला हवं होतं, असं माझं फक्त मत आहे. पुढची गोष्ट जी आत्ता काही दिवसांमध्ये घडली ती म्हणजे, आणि मी हे सिक्वेन्स तुम्हाला का सांगतोय, कारण यातून एक आयडिया येईल आणि त्यातूनच आपल्याला कळणार आहे की याचा वापर भाजप उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध कसा करणार आहे. त्याच्या पुढची गोष्ट घडली ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना एक पत्र लिहून सांगितलं की तुमचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं इथं अडलं आहे, काँग्रेसचं आणि यांचं इथं अडलं आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट आमच्याशी चर्चा करा आणि आपण आपलं सीट शेअरिंग फायनल करू. याआधी प्रकाश आंबेडकर काय म्हणत होते, तर यांच्यात काही ठरत नाही, म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं त्यांच्यात आपापसातच काही ठरत नाही आहे, तर मी त्याच्यात काय सांगू. आणि त्यानंतर आता ते म्हणायला लागलेत की आपण काँग्रेसशी डायरेक्ट चर्चा करू. मग जेव्हा आधी तुम्ही शिवसेनेला डायरेक्ट ऑफर देता आणि सांगता की आपणच लढूया, आणि आता काँग्रेसला डायरेक्ट ऑफर देताय की आपणच लढूया, याचा अर्थ तुम्हाला नक्की महाविकास आघाडीमध्ये, इंडिया आघाडीमध्ये जायचं आहे की ही महाविकास आघाडी तोडायची आहे. कारण इंडिया आघाडीबद्दल देखील प्रकाश आंबेडकर यांचं मत काही चांगलं नव्हतं, हे त्यांनी अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. ज्या वेळेला ह्या पत्राची चर्चा चालू होती त्याच वेळेला प्रकाश आंबेडकर यांना जेव्हा विचारण्यात आलं, वंचित बहुजन आघाडीला जेव्हा विचारण्यात आलं की ही अशा पद्धतीच्या चर्चा का चालू आहेत, त्यावेळेला त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं काही ठरत नाही आणि आम्ही किती वेळ ताटकळत राहायचं अशी गोष्ट केली. यानंतर ते काय झालं की प्रकाश आंबेडकर यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ताकद नाही आणि आता त्यांचे जे काही खासदार त्यांचे 2019ला निवडून आले होते, हे खासदार मुळातच नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले होते अशी गोष्ट केली. त्यांचं हे वाक्य ऐकलं आणि मला असं वाटलं की नक्की हे प्रकाश आंबेडकर म्हणतायत की भाजपचा कोणी एखादा नेता बसवला आहे. आता हे माझं पर्सनल मत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वाईटच बोलतोय किंवा मी फक्त महाविकास आघाडीची बाजू घेतोय, तर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ते तसंच आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही आंबेडकरांचे नातू आहात त्यावेळेला एवढा मोठा एक फॅसिस्ट जेव्हा पक्ष उभा असतो, तर त्या पक्षाला तुम्हाला जर टार्गेट करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःला देखील त्याग करायची तयारी असली पाहिजे. तुम्ही 12 जागांची ऑफर देता, त्यानंतर तुम्ही 5 ते 6 जागा दिलेल्या सुद्धा नाकारता की आम्हाला एवढ्या जागाही दिलेल्या नाहीत. यावेळेला आपला कुठला अप्रोच दिसून येतोय आणि जनमानसात काय भावना जाते हे सांगा. साहिल जोशी ह्या मुंबई तक ह्याचे जे पत्रकार आहेत, त्यांचे जे संपादक आहेत, त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला प्रकाश आंबेडकर यांचा. साधारण 40 ते 50 मिनिटाचा इंटरव्ह्यू येतो, पण अर्ध्या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर हे साहिल जोशी यांच्यावरच ओरडत होते की तुम्ही आम्हाला कसं चुकीच्या पद्धतीने सांगताय, कसं प्रेझेंट करताय. मग जर मीडिया चुकीचं दाखवते तर प्रकाश आंबेडकर यांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, त्याच्यामध्ये हा कोण तो कोण, मी याला ओळखत नाही, मी त्याला ओळखत नाही, अशी इतर राजकीय नेत्यांची लायकी काढण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीची नक्की काय भूमिका आहे ही जाहीर करायला हवी होती. त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी युती तुटली हेच जाहीर केलं. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. ही झाली बॅकग्राऊंड. आता याचा सगळ्याचा फायदा भाजप उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायला कसा घेणार आहे, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे. कसं आहे, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जी एक लाईन चालवली, जो एक आपण म्हणतो ना नॅरेटिव्ह चालवला, तो म्हणजे भाजपने विश्वासघात केला, युती धर्म पाळला नाही, आम्हाला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं जे प्रॉमिस केलं ते दिलं नाही आणि त्यामुळे आम्ही मवियासोबत म्हणजे मवियाची स्थापना झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो. आज तुम्ही परिस्थिती बघा. प्रकाश आंबेडकर ज्यांच्यासोबत शिवसेनेने सगळ्यात पहिली युती केली, म्हणजे 1 वर्ष आधी शिवसेनेने हातमिळवणी केली, त्याच प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेच्याच कोट अनकोट संजय राऊत यांच्यामुळे युती तोडून बाहेर पडावं लागते आणि महाविकास आघाडीत थांबता येत नाही आहे. हे नॅरेटिव्ह तुम्हाला थोडंसं ऐकल्यासारखं वाटतंय का? किंवा हेच नॅरेटिव्ह जर उद्या भाजपने गिरवलं आणि सांगितलं की उद्धव ठाकरेंबद्दल आम्ही जे सांगतोय तेच आज प्रकाश आंबेडकर सांगतायत, आता तुमचा आंबेडकरांच्या नातूवर देखील विश्वास नाही का? मग हे नॅरेटिव्ह भाजपच्या फायद्याचं नाही आहे का? मतांचं कॅल्क्युलेशन, 4% वंचितची मतं, ही मतं फिटतील, सेक्युलर मतं, आंबेडकरवादी मतं, मुस्लिम मतं ही फुटतील, हा सगळा कागदोपत्री गणित झाला, हे सगळं स्टॅटिस्टिक झालं. पण खरी गोष्ट जी होणार आहे ते होणार आहे उद्धव ठाकरे यांचं भाजप विरुद्धचं नॅरेटिव्ह आणि भाजपचं उद्धव ठाकरे यांच्या विरुद्धचं. आणि त्याच्यात इथे प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत भाजपने उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध एक स्कोर केला आहे का, एक गोल करायचा प्रयत्न केला आहे का, हा प्रश्न मला पडला. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. पुढची गोष्ट अशी होणार आहे की ज्या वेळेला युतीची बोलणी चालू आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी ह्या ऑफर दिल्या होत्या, मग त्या ऑफरवर उद्धव ठाकरे टिकले नाहीत. त्याच्यात पुढची गोष्ट म्हणजे संजय राऊत यांनीच मिठाचा खडा टाकला. म्हणजे ज्या संजय राऊत यांना सोडून जाताना शिवसेनेच्या नेत्यांनी, भाजपच्या नेत्यांनी सगळ्यांनीच त्यांचं नाव घेतलं, त्याच संजय राऊत यांचं नाव प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी घेते. आणि याच्यानंतर समजा वंचित बहुजन आघाडी जर एकटी लढली देखील
तर आम्हाला कोणी ब्लेम करणार नाही, कारण आम्ही इतकी वर्षभर आम्ही प्रयत्न केलेत की आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, सगळी दारं ठोठावली पण आम्हाला कोणी घेतलं नाही आणि आमच्याशी दगाफटका झाला आणि आता आम्ही भाजपशी आम्हीच लढणार, या प्रकारच्या गोष्टी करायला आणि या प्रकारच्या सभेतून नॅरेटिव्ह मांडायला वंचित बहुजन आघाडी मोकळी झाली. मग आता याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे का भाजपला होणार आहे हे तुम्हीच ठरवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं माझ्यापेक्षा जर वेगळं मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.